श्री स्वामी समर्थ. आज आपण पेरी पेरी कुरकुरे बघणार आहोत. एकदम टेस्टी, पौष्टिक आणि मुलांना बाहेरचं खाण्यापेक्षा घरी आपण झटपट तयार करून देऊ शकतो. हेल्दी स्नॅक्स आहे. भूक लागली त्यात झटपट तयार होतं. इथे एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलंय. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आहे, या चमच्याने माप घेतलंय. आणि 3 चमचे पीठ तयार होईल एवढे आपण फुटाणे घेतलेत. तुम्ही फुटाणे नसेल तर 3 चमचे आपल्या डाळीचं पीठ घेतलं तरी चालेल. आता मी हे फुटाणे बारीक असे साल काढून घेतले आणि मिक्सर वाटून घेणार आहे. बघा असे बारीक वाटून घेतले. आता इथे एक आपण कढई घेतली, त्यात 1 चमचा 1 वाटी तांदळाचं पीठ घालून घेतलं. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आहे आणि डाळव्याचं पीठ आहे, म्हणजे फुटाण्याचं पीठ. त्याऐवजी डाळीचं पीठ घातलं तरी चालेल. आता हे गरम पाणी घालून आपण कडकडत पाणी घ्यायचं. ते पाणी घालून असं छान बारीक स्मूथ पेस्ट तयार करा. हळूहळू घाला पाणी, म्हणजे त्याचे गाठी तयार होणार नाही. थोडं थोडं पाणी घालत जायचं आणि कालवत जायचं. चमच्याने कालवा, म्हणजे हाताला चटका बसणार नाही. एकदम स्मूथ बॅटर आपल्याला तयार करायचं आहे. हे पीठ कच्चं राहिलं तर हाताला चिपकतं. कच्चं राहणार याची काळजी घ्या. पाणी घालून मी अशी पातळ अशी पेस्ट तयार करून घेतली. आता यात चवीनुसार मीठ घालून घेते आणि त्याला छान मिक्स करून घेते. आता किंचित सोडा घालते. सोडा स्किप केला तरी चालेल, नाही घातलं तरी चालेल सोडा, कारण सोडा तेल शोषतो. पण मी घातलेला याच्यात. असं छान फेटून घ्यायचं, म्हणजे आपलं सोडा आणि मीठ छान मिक्स होईल. सोडा किंचित घाला, जास्त घालू नका, नाही तर कुरकुरे आपले तेलात फुटतील आणि जास्त तेल शोषतील. आता बघा आपलं पीठ गॅसवर ठेवलं मी आणि गॅस चालू केला. मंद गॅसवर करते. बघा पीठ असं कुरडायचं, जसं आपलं पीठ घट्ट घट्ट होत जातं तसं होत जाईल. जोपर्यंत आपलं पीठ काचीसारखं दिसत नाही, छान कलर याचा चेंज होत नाही, थोडा गुलाबी गुलाबी, तोपर्यंत आपण याला छान शिजवून घेणार. म्हणजे ते आपले हातात चिपकणार नाही, कच्चं राहणार नाही, याची काळजी घ्या. तुम्ही एक डायरेक्ट गाळणीत वाफवून पण करू शकता, किंवा आपलं खवणचं पीठ वापरत होतं तसं वाफवून बी करू शकता. तसं केलं तरी चालेल. 10 मिनिटं लागतात आपलं हे पीठ शिजायला छान. कलर थोडा चेंज होतोय आणि गोळा पण व्हायला लागले. आता बघा असं गुलाबी कलर आलाय आणि गोळा तयार होतोय. आता याला झाकून आपण वाफू देऊ, जसं आपण पापडचं पीठ वाफवतो तसं. बघा 5 मिनिटं झाले, झाकण काढू. पीठ छान वाफलं गेलंय. थोडं चिपकतंय, थंड झालं की बरोबर होऊन जातं ते. आता इथं मी तेलाची आपली पिशवी असते प्लास्टिकची, तिला कापून घेतली आणि त्यावर हे पीठ घालून घेणार आहे, म्हणजे ते चिपकणार नाही. तुम्ही दुसरं प्लास्टिक कागद पण यूज करू शकता, किंवा तुझ्या सिलिकॉनचं ते मॅट असेल तिच्यावर पण केलं तरी चालेल. बघा चिपकत नाही. असं थोडं थोडं सगळं पीठ मी कागदावर काढून घेते, कारण माझं कमी पीठ आहे त्याच्यामुळे कागदात मावून जाईल. जर तुमचं जास्त असेल तर थोडं थोडं करा. सगळं पीठ छान मावून गेलं, त्याला छान मी स्मूथ करून घेतलं आणि असे याचे कुरकुरे तयार. बघा असे बोट दाबले की त्याचे छान कुरकुरेचा आपला आकार येतो. हे बघा असा आकार येतो कुरकुरेचा. तुम्ही याच्या चकल्या केल्या किंवा ते गोल रिंग केल्या तरी चालेल, ते पण छान जमतील याच्या. किंवा तुम्ही याला वाटीचा आकार देऊ शकता, किंवा पायपिंग बॅग मध्ये घालून किंवा प्लास्टिक पिशवीत घालून ABCDचा आकार पण देऊ शकता. चला आपले सगळे कुरकुरे आता तयार झाले. इथं कडकडीत तेल गरम केलंय मी आणि त्याच्यात आता हे कुरकुरे सोडून घेते. याला थोडा वेळ हलवायचं नाही तर ते चमचा चिपकता किंवा एकमेकांना पण चिपक, जास्त घालू नका. थोडे थोडे छान फ्राय करून घ्या. बघा आपले कुरकुरे छान असे फ्राय झाले. मी एवढं डिटेलमध्ये तुम्हाला दाखवलं नाहीये, शॉर्टकट डायरेक्ट तळायचं दाखवलंय. दुसरी बॅच तळून घेते. सगळे कुरकुरे मी तळून घेते आणि यावर आता पेरी पेरी मसाला टाकून घेऊ. बघा आकार किती छान आलाय कुरकुऱ्यांचा. आता पेरी पेरी मसाला टाकते. तुम्हाला
तुम्हाला ही पेरी पेरी कुरकुऱ्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. ज्यांची लहान मुले आहेत त्यांनी नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. बघा किती छान कुरकुरीत झाले. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.